साक्षात असं वाटतं की डायरेक्ट बघतायत, एकदम रिअल वाटते ते. गंगा गोदावरी मंदिर येथे आम्ही स्नान करायला आलोय. याच्यानंतर सोंड वक्र तुंड तिरणेना दास रामाचा वाटपा हे सज भाई जाम गवागवी. तू बंद कर भाई. आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्या या युट्यूब चॅनलवरती. तर राहुलचा आजचा सफर होणार आहे त्र्यंबकेश्वर ते ब्रह्मगिरी पर्वत नाशिक. तर सध्या आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला आहे आणि ही आपली समोर ट्रेन लागलेली आहे. ट्रेनचं नाव आहे अमृतसर एक्सप्रेस, पंजाबला जाते भाई. याच्यात जनरल कोचमध्ये आम्हाला सीट भेटले आहेत आणि फायनली आमची जर्नी सुरू झाली. पहिले आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन ज्योतिर्लिंगचे दर्शन करणार, मग त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे ब्रह्मगिरी पर्वतवरती जाण्यासाठी मित्रांनो. हा सोने लेगा जो, सोने लेगा सोने का तो रिजर्वेशन कर, हम लोग भी सोते हैं. बैठने का बहाने कहाँ बैठने नहीं दे रहे तेरे को, कहाँ जगह दिख रही है मेरे को बता, कहाँ जगह दिख रही है. मेरे को चढ़ने नहीं मिला ना, तेरी गलती है. इतने लोग खड़े, ये लोग भी बोले हम लोग को बैठने नहीं दिया क्या. तू ज्यादा बकचोदी कर रहा है जानबूझ के. क्या तू ही कर रहा है, क्या खड़ा था क्या, क्योंकि हम लोग लड़का लग के आए क्या किया हूँ. तेरे सीट पे क्या मेरा बैग क्यों हटा है फिर उधर से, इसको हटा क्या बैग को हटा है अपना. तू तेरी बैग कान पे लेके बैठा है क्या अभी. दे ना दे, मैं दे दे. तू तेरा बैग तेरे ऊपर लेके बैठा है, तू क्यों बैग रखा है फिर उधर. जाऊ दे, काय यांना काय गरज आहे मग. काय नका की मी पण ना 8 तास उभं राहून गेलोय गावाला. 8 तास उभं राहिलोय. यांचे नखरे काम करायची. फायनली मित्रांनो आपण रात्री 3:20 नाशिकला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता नाशिक रेल्वे स्टेशन. तर ट्रेनमध्ये थोडी आपली किचकिच पण झालेली. भाई सामान ठेवायच्या जागेवर हेड जवळ झोपतात तरी कसे भाई. मी कधी बघितलं नाही की आम्ही असं केलंय, नाही तर बाकींनी केलंय. पण आता जाऊ देत, ती गोष्ट वेगळी आहे. बाकी आपण आता चाललोय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. भाई तिकडे भाई ब्रह्मा विष्णू महेश तिघं भाई त्या ज्योतिर्लिंगामध्ये आहे. खूप महत्वाचं मंदिर आहे आपल्यासाठी ते. तर फायनली कुठून पण यायचं असेल ना भाई, नाशिक स्टेशनला उतरा. इकडनं बाहेर बस स्टॉपला जायचं. मग बस स्टॉपला जाऊन काय करायचं, कोणती बस पकडायची, तिकडनं किती पैसे लागतात, A to Z माहिती आपण देणार आहोत मित्रांनो. तर चला मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोय. तुम्ही बघू शकता समोर आपलं नाशिक रोड रेल्वे स्टेशन. माझ्यासोबत आज हितेश आहे फायनली. आणि भाई स्टेशनच्या जसं बाहेर निघाल इकडेच बस स्टॉप आहे. तिकडनं तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या बस भेटतील आणि काय तिकीट वगैरे आहे ते आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला आता सांगतो. आम्ही जाणार तेव्हाच सांगणार तुम्हाला. पहिला मला जाऊ दे, तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब करा. लास्टपर्यंत आपला व्हिडिओ बघा, फुल थ्रिलिंग होणार आहे. भाई जाम गवागवी. भाई पहिली बस सोडून दुसऱ्या बस मध्ये बसलोय. खूप खतरनाक ट्रॉफिक आहे. ट्रॉफिक नाही, गर्दी आहे संडे असल्यामुळे भाई, आणि श्रावण पण. तर मित्रांनो फायनली बघू शकता श्री त्र्यंबकेश्वर महादेव ज्योतिर्लिंगाचा हा मेन गेट आहे भाई. आणि फायनली बसने आता उतरलोय आणि बसमध्ये मात्र 70 रुपये तिकीट होतं. तुम्ही बघू शकता, मी तिकीट पण इथे टाकून दिलंय. चला आता त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरासाठी आपण प्रस्थान करूया आणि आता गेटवरनं प्रवेश करूया. तो बघूया गर्दी वगैरे किती आणि काय सिस्टम आहे काय नाही. चला मित्रांनो. तर इकडनं तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, लक्ष्मीनारायण चौक, तीर्थराज कुलांश आणि श्री निवृत्तीनाथ मंदिर.
चला मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वर मध्ये आलोय आणि इथे तुम्ही बघू शकता भारतरत्न डॉक्टर BR आंबेडकर. मित्रांनो बघू शकतात इथे महादेवांचं मंदिर दिसतोय, त्र्यंबकेश्वर बाबांचं. हा मंदिर समोरच आहे. आता आपण फर्स्ट ऑफ ऑल पहिला बघू फ्रेश वगैरे बॅगा वगैरेचं सीन त्र्यंबकेश्वर महादेवांचं, आणि ते लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही दर्शन करू शकता. भाई आपला आम्ही एक बॅग मध्ये करतो, एक बॅग सोबत घेणार, एक इथे लॉकर मध्ये ठेवणार आहे मस्त पैकी. हे आपलं त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर लॉकर मध्ये भाई आम्ही एक बॅग करून टाकून दिलंय. आणि आता आपला प्लॅन आहे भाई ब्रह्मगिरी पर्वतावरती जाण्याचा. फर्स्ट ऑफ ऑल ब्रह्मगिरी पर्वत जाऊ, त्याच्यानंतर खाली उतरल्यावर त्र्यंबकेश्वर महादेवचे दर्शन करू. बिकॉज आता रूम पण फुल्स आहेत आणि भाई गर्दी पण जाम असेल, त्यामुळे आम्ही विचार केलाय फर्स्ट ऑफ ऑल ब्रह्मगिरी पर्वत. हर हर महादेव. भावांनो, हा त्र्यंबकेश्वर मधील खूप मोठा तलाव आहे आणि इथे खूप सारे मासे असतात. तुम्ही यांना त्या साईडनं खाऊ पण घालू शकतात. आणि हे ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्याच्या वरून सुद्धा हे दिसते, म्हणजे खूपच मोठं आहे भाई. आणि इकडे बाजूला मंदिर आहे. हा जो मंदिर आहे भाई, हा नवीन बांधलेला, काही वर्ष झालेले, पण आता त्याची अवस्था भाई, या मंदिरचं अजून काम चालू आहे नवीनीकरण. आणि इकडनं पाठी गेल्यावर एक मंदिर आहे भाई, दाखवतो चल. ये हा मंदिर खूप लोकांना माहीत नाही, पण हा खूप मस्त मंदिर आहे. इथे देवीची प्रतिमा खूप मोठी आहे मित्रांनो. इकडनं असं पाठच्या साईडला हे ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्या साईडला हा मंदिर आहे. आणि हा खूप महत्त्वाचा आणि मस्त मंदिर आहे. मला यामध्ये भीती वाटायची पहिले जाण्यासाठी, बट आता बहुतेक नाही वाटली पाहिजे. मंदिर पण तुम्ही बघू शकता, एकदम मस्त आहे. हे फायनली मातेचं मंदिर आहे आपल्या. हे बघू शकता, खूप मोठी मातेची प्रतिमा आहे. तर मी एकटा यायचो ना, तर असं सतत पहिले मला महादेवांच्या मंदिरमध्ये पण एकटं जायला भीती वाटायची, बिकॉज मी स्नेकला जाम घाबरतो. आणि असं खूप साऱ्या मंदिरांमध्ये जिथे अशा गोष्टी असतात ना, तर मला थोडी भीती वाटते. बट ती भीती मी कमी करण्याचा प्रयत्न करतो. जोडीला कोण असलं तर टेन्शन नाही, अशी गोष्ट आहे. आता पण बोलतो त्यामध्ये भीती जाणवत असेल. हे आपल्या आईचं मंदिर आहे. साक्षात असं वाटतं की डायरेक्ट बघतायत, एकदम रिअल वाटते ते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या थोडं पुढे आलास तर इथे खूप सारे ऐतिहासिक मंदिर आहेत. तर इथे आपल्याला आंघोळीची सुद्धा सोय असते. इथे काय बोलतात ते, कुंड वगैरे आहेत. इथेच आता आपण येऊन आंघोळ करणार आणि त्याच्या आधी जेवण पण घेऊ शकतो आणि मग जाऊन त्र्यंबकेश्वर महादेवजीचे दर्शन करणार आहेत आपण. मित्रांनो, गंगा गोदावरी मंदिर येथे आम्ही स्नान करायला आलोय. याच्यानंतर बाबा त्र्यंबकेश्वरचे दर्शनाला जाऊ आम्ही. गोदावरी मंदिरवरील तीर्थराज भाई, इथे स्नान करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. या ठिकाणी स्नान म्हणजे खूप साऱ्या तीर्थावर केलेलं स्नान असं मानलं जातं आणि खूप पवित्र आहे. जेव्हा ऋषींनी वरती ब्रह्मगिरी पर्वतावरती तपस्या करून गंगेला खाली बोलवलेलं, तर गंगा माताचं पहिलं स्थान हेच होतं. आणि इकडे आंघोळ करणं हे खूप पवित्र आणि शुद्ध मानलेलं जातं मित्रांनो, म्हणून याला तीर्थराजसुद्धा म्हणलं जातं. इथे आपण आंघोळ करून बाबा त्र्यंबकच्या दर्शनाला निघूया. लुंगी घालता येत नाही, कशी तरी घातली मी. टाइमपास, फक्त दर्शनाला चाललो आता त्र्यंबकेश्वरला. फक्त लुंगी खुलं नाही पाहिजे, ना तर इज्जतीचा पंचनामा होऊन जाईल माझं. आणि आज शर्ट घातलाय कारण जीन्स मला जाम मोठून वाटते. आणि आपले गणेशजी गणपती बाप्पा मोरया, बस लुंगी चांगल्यापणे राहावं, इज्जत वाचवावी आपली हीच अपेक्षा. दर्शन 200 रुपये आहे भाई प्रति माणसांचा, पण आपण डोनेशन वाचून दर्शन करूया ना भाई. या टायमाला दर्शनाची लाईन खूप लांब गेले. आता लुंगी घेऊन चालायला लागलोय. हे बघा लाईन, इथेच आपला. आणि दर्शनाची लाईन खूप लांब गेले, कुठपर्यंत गेले काय अंदाज नाही होता. आता
दिसला भाई लाईन चालू केलेली आहे. आपण बघूया किती टाइम लागतं दर्शनाला. आज थोडी गर्दी आहे, श्रावण चालू आहे म्हणून, प्लस संडे. आता दर्शनाचा हा फेरा बाकी आहे आपला. हा फेरा सर्वात खतरनाक होणार आहे असं वाटतंय, आणि हा झाल्यावर आपले दर्शन सक्सेसफुल होतील. हर हर महादेव. लाईन थांबलेली आहे भाई तिकडची, बघू काय होते. पहिल्या टायमाला एवढी गर्दी नव्हती, पण या टायमाला खूप जास्त गर्दी आहे. आणि बघूया किती तास लागतात आज दर्शनाला. आहे खूप घाईघाईमध्ये. आणि हा मंदिरचा इकडनं आम्ही बाहेर पडलो, लवकर झाले भाई, किती 6 वाजेपर्यंत झाले. आणि हे फक्त इथपर्यंत चालू ठेवलं, त्या साईड जाऊ देत नाही पोलिस, कशाला काय माहिती, बंद ठेवलंय म्हणून. या साईडलाच खूप सारी गर्दी आहे. पीतांबर फणीवर बंधना, सरल सोंड वक्र तुंड तिरणेना, दास रामाचा वाटपा हे सजना, संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. श्री हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन मनापूर्ती. जय देव जय देव. जय देव जय देव. संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, आरी पाता संकट निवारी. देव जय देव जय देव. दैत्या सुरवतनी सुरवर ईश्वर वरते तारक संदेवनी. जय देव जय देव. से नाही साई शब्द परंतु न बोले साई, साई विभाग. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर हा मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. तर हे मंदिर पेशव्यांच्या मुलांनी बांधलेलं होतं. तर हे खूप जुनं आणि काल्या दगडातील बांधकाम झालेला हा एक त्र्यंबकेश्वर खूप महत्त्वाचं मंदिर आहे. आज खूप गर्दी आहे, बिकॉज इथे मराठी लोकांचं आपलं श्रावण चालू झालेलं आहे. तर आपलं कसं इकडे वेगळं असतं, पहिले UP बिहारवाल्यांचं श्रावण असतं, मग आपलं श्रावण नंतर चालू होते. तर आपल्या श्रावणमुळे इकडे खूप गर्दी होती आणि खूप साऱ्या जागा ब्लॉक केल्यात. फक्त मंदिरचा एवढा आवार जे भक्तांना दिले फोटो वगैरे बघण्यासाठी, हा संपूर्ण आवार. फायनली हे एवढं फक्त आवार दिलंय भक्तांना बघण्यासाठी. हे बघा इकडे बॅरिकेड लावलेत, त्या साईडला जाऊ द्यायचे पण जाऊ नाही देते या टायमाला, काय माहिती काय आहे. आणि इथे पण खूप गर्दी आहे मित्रांनो. तर यावेळेस दर्शन लवकरच झाले, 1 तासाच्या आतमध्ये, तरी पण ठीक आहे. तर मित्रांनो, आज त्र्यंबकेश्वरमध्ये आपला एवढंच गुजारा होता. महादेवची जर कृपा असेल, त्यांचं बोलवणं असेल, तर नक्कीच आपण वापस त्र्यंबकेश्वरला येऊ. हर हर महादेव. मित्रांनो, जेव्हा आपण त्र्यंबकेश्वरला आलो त्या मंदिरला जायची इच्छा अधुरीच राहिले आणि त्याच्या पाठच्या पण कधी गेलो नाही. पण कधी ना कधी एका दिवशी मी नक्कीच त्या मंदिरला जाणार. भाई नेहमी लेट होते, सगळ्या गोष्टी वगैरे वगैरे जाणं होत नाही, पण ठीक आहे. वापस आता जेव्हा महादेव बोलवतील तेव्हा नक्कीच त्र्यंबकेश्वरला वापस आपली भेट होईल. आपल्या गावात काय त्र्यंबकेश्वर भाई. तर चला, आजसाठी एवढंच. गुड नाईट आणि लाईक शेअर सबस्क्राईब भावाला.
बसमध्ये खचाखच मारामारी सुरू झालेली आहे त्र्यंबकेश्वरला. ये आईला अरे यार ते म्हाताऱ्यावरती यंगस्टर पोरं घचाघच मारायला लागले. टीसी पण खाली उतरलं पाहिजे. त्र्यंबकेश्वर लेडीजची चालू आहे बोलतात. हे सगळं खतरनाक दिवस आहेत. काय खतरनाक चालू आहे इकडे. तुम्ही बाकी कसं वाटतं सांगा जरा. हे देवस्थानावर बांधलं डॉक्टर वाढला भाई. पोलीस सगळी आले. तू बंद कर भाई.